नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपल्या हार्दिक स्वागत. राज्य विज्ञान शिक्षण संस्था म्हणजेच प्रादेशिक विद्या प्राधिकरण रविनगर नागपूर यांच्याकडून एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. या पत्राचा विषय आहे राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव म्हणजेच नॅशनल सायन्स ड्रामा फेस्टिवल 2026-27च्या आयोजनाबाबत. याबाबत संदर्भ आहे शिक्षणाधिकारी व विभागीय समन्वयक, राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव, नेहरू विज्ञान केंद्र मुंबई यांचं पत्र दिनांक 14 जुलै 2026चं. तर या विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव 2026 या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नेहरू विज्ञान केंद्र वरळी मुंबई यांच्याकडून काही मार्गदर्शक सूचना आणि विषय प्राप्त झालेले आहेत आणि त्यानुसार आपापल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये सर्व व्यवस्थापनाच्या मान्यताप्राप्त शाळांना व संबंधित शिक्षकांना सदर विषय आणि मार्गदर्शक सूचना आपण निर्गमित कराव्यात आणि या विज्ञानविषयक नाट्यस्पर्धेत जास्तीत जास्त शाळा सहभाग करून घेतील यासाठी कार्यवाही करावी असं याच्यात म्हटलेलं आहे. या विषयावर राष्ट्रीय संग्रहालय परिषद, भारत सरकार, नेहरू विज्ञान केंद्र वरळी मुंबई आणि शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने 2026-27मध्ये विज्ञान नाट्योत्सव विविध स्तरावर आयोजित करायचे आहेत. तर विज्ञान नाट्योत्सव आयोजनाचा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे विज्ञान नाट्योत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि जनसामान्य यांना वैज्ञानिक माहिती, घटना आणि संकल्पना मनोरंजक पद्धतीने देता यावी. तसेच विज्ञान नाट्यातून विज्ञान लोकप्रिय व्हावे आणि मनोरंजनासोबत समाज प्रबोधन व्हावे या हेतूने हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. तसेच या उपक्रमाच्या बाबतीमध्ये काही मार्गदर्शक सूचना पण आहेत. जसं यावर्षी 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी विज्ञान नाट्योत्सवासाठी मुख्य विषय आणि उपविषय असे आहेत, ज्यात मुख्य विषय आहे सायन्स अँड सोसायटी म्हणजेच विज्ञान आणि समाज हा मुख्य विषय आणि त्याच्यामध्ये 4 उपविषय दिलेले आहेत. ज्याच्यात पहिला विषय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फ्रेंड्स, टूल अँड थ्रेट म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, मित्र, साधन की धोका हा पहिला विषय आहे. दुसरा विषय आहे EV म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल वे फॉरवर्ड म्हणजेच इलेक्ट्रिक वाहने पुढचा मार्ग हा दुसरा विषय आहे. तिसरा आहे इंटरस्टेलर हॅबिटेट्स तारकीय अधिवास आणि अंतराळातील मानवी वस्ती म्हणजे हा सुद्धा एक विषय आहे. नंतर रिस्टोरिंग ओशियन्स, प्रिझर्विंग जनरेशन्स म्हणजेच महासागरांचे पुनरुज्जीवन आणि पिढ्यांचे जतन असे महत्त्वपूर्ण 4 विषय आहेत, उपविषय आहेत. आणि या विषयामध्ये हा नाट्योत्सव साजरा केला जाणार आहे, आयोजित केला जाणार आहे. तर या विषयाच्या अनुसार आणि उपविषयाच्या नुसार पश्चिम भारत झोनल पातळीवरील विज्ञान नाट्योत्सव जो नोव्हेंबरच्या अंतिम आठवड्यामध्ये विज्ञान केंद्र, नेहरू विज्ञान केंद्र जे आहे मुंबईला येथे होणार आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात. तर त्यासाठी राष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचा हा पहिला टप्पा असेल की ज्याच्यामध्ये पश्चिम भारत झोनचं आयोजन होईल. त्यानंतर राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवाचं आयोजन हे 6 जानेवारी 2027 रोजी सायन्स सिटी कोलकाता येथे होणार आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या 2 स्तरावर विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता येणार आहे. आणि याचं स्तरनिहाय जर आपण प्लॅनिंग बघितलं तर तालुका स्तरावर 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2026 या कालावधीसाठी होईल. याच्यातून प्रत्येकी 1 चमू जिल्ह्याकरिता सिलेक्ट होईल. जिल्हा स्तरावर 10 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत आयोजित होईल. त्यासाठी पण प्रत्येकी 1 चमू विभागासाठी सिलेक्ट होईल. विभाग स्तरावर 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत होईल आणि त्याच्यातून 1 चमू राज्यासाठी जाईल आणि 20 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2026 यासाठी राज्यस्तरावर आयोजित होईल. आणि त्याच्यातून केवळ प्रथम क्रमांक विजेता एका झोनलसाठी म्हणजे पश्चिम झोनलसाठी आपल्याला सहभागी होईल. तर जिल्हास्तरीय विज्ञान नाट्यस्पर्धेची जबाबदारी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे आहे आणि त्यांच्या नियंत्रणाखाली विज्ञान पर्यवेक्षक, क्षेत्रीय अधिकारी याबाबत कार्यवाही करतील. प्रत्येक जिल्ह्यात तालुका स्तरावर सुद्धा विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन करून जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी करून घेणे अपेक्षित आहे. प्रत्येक जिल्ह्यातून विभाग स्तरावर 1 विज्ञान नाट्यचमू निवडण्यात यावा. विभाग स्तरावरील विज्ञान नाट्योत्सवाची जबाबदारी मान्य विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे राहील. त्यांच्या नियंत्रणाखाली संबंधित अधिकारी याबाबत आवश्यक कारवाई करतील. विभाग स्तरावरून जे प्रथम क्रमांक आलेले असतील त्याच्यातून केवळ 1 विज्ञान नाट्यचमूला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभागी होता येईल. राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचं आयोजन हे राज्य विज्ञान संस्था नागपूर यांच्यामार्फत केलं जाईल.
21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान ते होईल. त्याची निश्चित तारीख पुन्हा जी असेल ती कळवण्यात येईल आणि स्थळसुद्धा कळवण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यातून निवड झालेल्या एक विज्ञान नाट्य समूहाची माहिती सांख्यिकी प्रपत्रासह विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करायची आहे आणि एक प्रत प्रस्तुत कार्यालय म्हणजे राज्य विज्ञान संस्थेला नागपूरला पाठवायची आहे. या स्पर्धेच्या काही अटी आणि नियम आहेत की यात कोण भाग घेऊ शकेल. शासनमान्य शाळेत शिकणारे जे इयत्ता 6वी ते 10वीचे विद्यार्थी आहेत त्याच्यात भाग घेऊ शकतील. विज्ञान नाट्य पूर्ण करण्यासाठी अर्धा तासाचा कालावधी असेल. भाषेच्या बाबतीत विज्ञान नाट्य हे हिंदी, मराठी, इंग्रजी किंवा इतर शासनमान्य भाषेतून सादर करता येईल. विज्ञान नाट्य हे दिलेल्या विषय आणि उपविषयाच्यावरच असणे आवश्यक आहे. विज्ञान नाट्याच्या एका चमूमध्ये जास्तीत जास्त 8 पात्र विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांनी भाग घेऊ शकतील. विज्ञानाच्या एका चमूत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची कमाल संख्या ही 8. व्यतिरिक्त मार्गदर्शक, शिक्षक, संगीतकार, गायक, वादक, नेपथ्यकार, मदतनीस इत्यादींचा समावेशसुद्धा होऊ शकेल. प्रत्यक्ष मंचावर विज्ञान नाट्य सादर करताना विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जास्तीत जास्त हे 8 असतील, याच्यापेक्षा जास्त असणार नाही. बाकीचे चमूसोबत असू शकेल. पंच म्हणून पंचाची पण या ठिकाणी नेमणूक कोणाला करायची हे पण दिलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीत 2 जणांना समान मार्क होणार नाही त्याची दक्षतासुद्धा घेणं आवश्यक आहे. आणि याचं सादरीकरणाचे जे निकष आहेत मूल्यमापनाचे, प्रेझेंटेशनसाठी 50 गुण आहेत, नाट्यातील वैज्ञानिक माहितीसाठी 30 गुण आणि नाट्याची परिणामकारकतेसाठी 20 गुण, असं 100 गुणांचं गुणांकन होईल. विज्ञान नाट्याच्या दर्जेदार सादरीकरणासाठी काही पोस्टर्स, बॅनर्स किंवा दृकश्राव्य माध्यमसुद्धा वापरता येतील. ते स्वतः आणावं लागतील. नंतर नाट्य चमूने सादरीकरणापूर्वी नाट्याची पटकथा किमान 2 प्रतीमध्ये परीक्षकांना द्यावी लागेल. विभागस्तरीय नाट्य स्पर्धेसाठी तरतूद दिलेली आहे. ती तरतूद पण यात दिलेली आहे. एकूण 27,500 रुपये. राज्यस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेसाठी जे सहभागी होतील त्यांना प्रथम क्रमांकाचे जे नाट्य चमूतील कमाल 8 विभागातील 8 विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी प्रवास भत्ता आणि दैनिक भत्तासुद्धा दिला जाईल. STचं किंवा रेल्वेचं आरक्षणसुद्धा करण्यात येईल. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं प्रवास तिकीट आणि बँक पासबुकची झेरॉक्ससुद्धा आणणं आवश्यक आहे. विज्ञान नाट्य स्पर्धा एक उपचार म्हणून आपल्याला पार पाडला जातल्याचं निदर्शनास येतं. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यातून सफल पूर्णपणे होत नाही. त्यासाठी या उपक्रमाकडे जास्त चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रभावी आयोजन होणं हे महत्त्वपूर्ण आहे. तालुका स्तरावर स्पर्धेसाठी आणि जिल्हास्तर स्पर्धेसाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी आपलं कार्य करायचं आहे आणि शिक्षण उपसंचालक यांनीसुद्धा याच्यामध्ये सहनियंत्रणाधिकारी म्हणून कार्य पार पडायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असं हे पत्र आहे. या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला पुढील काळामध्ये हा विज्ञान नाट्योत्सव साजरा करायचा आहे. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर या शाळेतील विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवामध्ये सहभागी करून घ्या. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.